आपण नाशिकमधल्या विसर्जन मिरवणुकांचा आढावा घेऊया। नाशिकच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीमध्ये नाशिकचा राजा मार्गस्थ झालेला आहे। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी या संदर्भातली माहिती आपल्याला देत आहेत। मुकुल, अजिंक्य, आपण बघतोय आता सरदार चौक मित्र मंडळाची मिरवणूक ही मार्गस्थ झालेली आहे। या आधी 8 गणपती हे मार्गस्थ झालेले आहेत। यामध्ये मानाचे 5 गणपती होते, त्यानंतर नाशिकचा राजा देखील मार्गस्थ झालेला आहे आणि आता एक छान अशी सजावट यांनी केलेली होती। 100वे वर्ष यांचं या गणेशोत्सवाचं आहे। ही 100 वर्षांची शतक महोत्सवाची परंपरा याही वर्षी कायम आहे। एक देखावा सादर केलेला आहे आणि पुढच्या बाजूला जर आपण बघितलं तर बहारदार असं ढोल पथक यांनी सादर केलेलं होतं। त्याचबरोबर ज्या मंडळांमध्ये भाविक सहभागी झालेले होते, ढोल पथक सहभागी झाले होते, यामध्ये काही तरुणांनी शस्त्र प्रदर्शन सादर केलेलं होतं, शस्त्राचं प्रात्यक्षिक सादर केलेलं होतं, लहान मुलांनी लेझिम पथक सादर केलेलं होतं आणि अशा पद्धतीने नाशिकचं हे मानाचे गणपतीनंतर पुढच्या मिरवणुका हळूहळू मार्गस्थ होत आहेत। यानंतर महागणपतीची मिरवणूक निघणार आहे। दरवर्षी या मिरवणुकांचं एक वेगळ्या पद्धतीचं आकर्षण असते। आपण बघतोय की आता ढोल वादन देखील सुरू झालेलं आहे। प्रत्येक मंडळाबरोबर 1-1, 2-2 असे ढोल पथक आहेत आणि त्यामुळे नाशिकच्या मिरवणुकीचा दणदणाट संपूर्ण आसमंतामध्ये दणाणलेला आपल्याला बघायला मिळतोय। बिलकुल। आणि मुकुल, नाशिकमधल्या विसर्जन मिरवणुकांच्या अनुषंगाने वाहतूक व्यवस्थेत देखील बदल करण्यात आलेले होते। मुकुल, त्याविषयी नेमकं काय सांगाल? नियोजन नेमकं कसं करण्यात आलेलं आहे? पोलिसांकडनं चोख नियोजन करण्यात आलेलं आहे। प्रत्येक मंडळाबरोबर किती ढोल पथक असावेत या संदर्भातलं देखील नियोजन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर एका ठिकाणावर जास्तीत जास्त पद्धतीने 20 ते 25 मिनिटं हे राहू शकतात, अशा स्वरूपाचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि नाशिकच्या संपूर्ण मिरवणूक मार्गावर साधारणतः 3000 पोलिसांचा बंदोबस्त हा तैनात करण्यात आला आहे। आपण बघतोय की आतषबाजी केली जात आहे, मोठा जल्लोष केला जातोय आणि या जल्लोषामध्येच बाप्पाची मिरवणूक ही मार्गस्थ होत आहे। एका बाजूला भावपूर्ण निरोप दिला जातो आहे, कुठे मन हेलावतं आहे, तर दुसरीकडे पुन्हा पुढच्या वर्षी बाप्पा येणार आहे हा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपल्याला बघायला मिळतोय आणि त्यामुळे अशा संमिश्र वातावरणामध्ये, भावपूर्ण वातावरणामध्ये लाडक्या गणरायाला निरोप दिला जातोय। हे 8वं मंडळ आहे। ठीक आहे मुकुल, तुमच्याकडनं या संदर्भातले अपडेट्स आपण जाणून घेऊ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।